रोज रोज केकवरील त्या फुलांच्या आणि पानांच्या डिझाईन्स पाहून तुम्ही सुद्धा खूप बोर झाला असाल ना, तर चला आज आपण बनवणार आहोत स्पायडरमॅन थीम केक, ज्याची ऑर्डर मला माझ्या सोसायटीतील एका मैत्रिणीनेच दिली होती तिच्या मुलाच्या 5th बर्थडेसाठी। हा स्पायडरमॅन थीम केक मी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, जो न्यू बिगिनर्सला खूप उपयोगी ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। माझ्या बर्थडेला पण स्पायडरमॅनचा केक मम्मीने बनवलं होती, मला खूप छान आवडलं। ते पण पायनॅपल फ्लेवरचा आणि लॉंग लेअरचा। आणि माझी मम्मी सर्व प्रकारचे केक थीम्स बनवते। मी मोठं झाल्यावर मी माझ्या मम्मीसाठी पैसे कमवून केक शॉप ओपन करणार आहे। गाईस, माझी मम्मी चहा घेऊन आली, मी फोन घेतलो। काय तर बापरे, हे सगळं मध्येच ऐकून मी खूप शॉक झाले होते की हे कसं काय शक्य। आधी तर डोक्याला हात लावले आणि मग पोट धरून खूप हसले। त्याला चहा देण्यासाठी किचन मध्ये गेले आणि इकडे त्याचा कारनामा सुरू। तर झालं असं, तो चहासाठी खूप घाई करत होता, म्हणून मी मोबाईल चालूच असा बेडवरती ठेवून किचन मध्ये निघून गेली त्याला चहा देण्यासाठी। त्यावेळी त्याच्या मनात काय आलं काही माहिती नाही, लिटरली तो संधीचा फायदा घेतला आणि मस्त त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करत बसला होता। आणि जेव्हा मी त्याला चहा देण्यासाठी आवाज दिला तेव्हा तो लिटरली घाबरला आणि मोबाईल जमिनीवरती ठेवून दिला आणि त्यामध्ये एक शब्द सुद्धा ऐकू येतो, बाय गाईज, माझी मम्मी चहा घेऊन येते। खरं तर तो रोजच माझ्या बाजूला बसलेला असतो जेव्हा जेव्हा मी केकचे व्हॉइस ओव्हर करत असते तेव्हा, पण तो कधीच असा मध्ये बोलत नाही जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करत असते। पण आज झालं असं, नेमका मोबाईल स्क्रीनवरती त्याला स्पायडरमॅन केक दिसला आणि त्याच्या बर्थडेचा स्पायडरमॅन थीम केक जो मी डबल लेअर मध्ये बनवलेला होता तो त्याला आठवला आणि बहुतेक त्याला हेच तुमच्याकडे व्यक्त करायचं होतं। यामध्ये तो एक वाक्य देखील बोलला जो नेहमी आम्हाला घरामध्ये सांगत असतो की पप्पा मी खूप मोठा होणार, खूप पैसे कमवणार आणि मम्मीसाठी एक केक शॉप ओपन करून देणार। पण जेव्हा मी त्याचा व्हॉइस ऐकला ना, त्याच्या थरथरत्या व्हॉइस वरून असंच वाटत होतं की तो खूप घाबरत बोला, कारण त्याला कुठेतरी मनात भीती होती की मम्मी ऐकली तर मारेल। आता हा जो त्याचा व्हॉइस होता तो मी डिलीट सुद्धा करू शकले असते, पण मी करणार नाही। का तर मोठा झाल्यावर मला हे त्याला ऐकवायचं आहे, मला दाखवायचं आहे की बघ तू काय कारनामे करत होता। चला तर आमच्या घरी असा एक क्यूटसा बोलका कार्टून आहे, पण तुमच्याकडे आहे का नाही एक कॉमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या कार्टूनचा व्हॉइस आवडला तर त्याच्यासाठी एक लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।